हा रुमाल याची आपल्या सगळ्यांनाच गरज असते, पण सध्या याची गरज आहे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना आणि त्यातही आदित्य ठाकरेंना जास्तच म्हणायला लागेल. कारण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून त्यांचं रडगाणं हे काही थांबायला तयार नाही. किती रडणार आहात अजून? रोज ट्विटवर ट्विट करायचे, मीडियासमोर येऊन अजूनही गद्दार गद्दार घटनाबाह्य सरकारचा जप करायचा, हे काही थांबायलाच तयार नाहीये. महायुतीनं निवडणुका जिंकल्या त्या EVMमुळे असं आमदार आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. लोकसभेला जेव्हा महाविकास आघाडीला लोकांनी राज्यात पसंती दिली तेव्हाही असाच सूर आळवला असता, किंवा आता आपल्या जिंकलेल्या आमदारांनी राजीनामा दिला असता तर याच्यातला सिरियसनेस तरी किमान आपल्याला जाणवला असता. पण सोयीची भूमिका घेणाऱ्यांवर काय बोलायचं हाच प्रश्न आहे. वारंवार निवडणूक आयोगानं याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण यांचं काही समाधान व्हायला तयार नाहीये. सरकार लवकर स्थापन होत नाही त्याचाही यांना त्रास होतोय. महाराष्ट्रातल्या जनतेचा, मतदारांचा हा अपमान असल्याचं त्यांना वाटतंय. पण त्याच जनतेनं महायुतीला कौल दिलाय याकडे मात्र हे डोळेझाक करतायत. आता ज्या EVMवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावर चर्चा करूया या व्हिडिओमध्ये सविस्तर. सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात निवडणुका झाल्या, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. मग EVMचं खुसपट महाविकास आघाडीनं बाहेर काढलं. या व्हिडिओमध्ये EVMच्या संदर्भानं 20 प्रश्न किंवा शंका आणि त्याची टेक्निकली उत्तरं आपल्याला बघायची आहेत. या व्हिडिओतली मतं ही आमची नाही आहेत, तर वरिष्ठ IPS अधिकारी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ ब्रिजेश सिंग यांचे आहेत. तेव्हा त्यातला सिरियसनेस तर महत्त्वाचा आहेच. बघूया. EVM चिप एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाजूने प्री प्रोग्राम केली जाऊ शकते का? त्याचं उत्तर आहे नाही. EVM मधली चिप वन टाइम प्रोग्रामेबल म्हणजेच OTP आहे, म्हणजेच ती एकदाच प्रोग्राम केली जाऊ शकते. या प्रोग्रामिंगचं स्वतंत्र तज्ज्ञांकडून बारकाईने निरीक्षण केलं जातं आणि त्याची छाननी केली जाते. 1000 पेक्षा जास्त मतांसह निवडणुकीच्या आधी मतांची अचूक नोंद होतीये की नाही याची खात्री करण्यासाठी मॉक पोल घेण्यात येतो. त्यामुळे ही जी काही शंका आहे त्याला काहीही अर्थ नाहीये. मेंटेनन्स किंवा सॉफ्टवेअर अपडेटच्या दरम्यान विशिष्ट कोड टाकला जाऊ शकतो का? EVMचं एकदा का मॅन्युफॅक्चरिंग झालं की कुठलंही अपडेट हे स्वीकारलं जात नाही. त्यातला प्रोग्राम बदलता येत नाही. EVMमध्ये एक्सटर्नल डेटा टाकण्यासाठी इनपुट पोर्ट नाही आहेत. याचं मेंटेनन्स हे मेकॅनिकल आणि टेक्निकल आहे. त्यामुळे जी शंका आहे त्याचं उत्तर नाही असंच आहे. विशिष्ट संख्येनंतर मतांचं हस्तांतरण करण्यासाठी EVM प्रोग्राम केला जाऊ शकतो का? नाही. OTP चिप रिप्रोग्राम केली जाऊ शकत नाही. मत ज्याप्रमाणे पडत जातं तसं ते रेकॉर्ड म्हणजेच नोंदवलं जातं. मशीनला डिस्प्ले युनिटद्वारे हॅक करता येते का? डिस्प्ले युनिट फक्त आउटपुट देण्यासाठी आहे. त्यात इनपुट देण्याची क्षमता नाहीये. फक्त माहिती दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे प्रोग्राम बदल किंवा हॅकिंग शक्य नाही. एकच मत फसवणूक करून दोनदा टाकता येऊ शकतं का? कंट्रोल युनिट तेव्हाच वोटिंगला परमिशन देतं जेव्हा प्रिसाइडिंग ऑफिसर बॅलेट बटन दाबतात. त्यावेळी 5 सेकंदाची प्रतीक्षा हा कालावधी असतो. त्यामुळे हे निश्चित होतं की प्रत्येक मताची स्वतंत्रपणे नोंद केली जाते. एकच मत अनेक वेळा फसव्या पद्धतीनं टाकलं जाऊ शकत नाही. EVM मध्ये काही बिघाड असेल तर ते कसं कळणार? EVM मध्ये निरंतर एक अशी प्रणाली विकसित असते जी कोणतीही समस्या आली तर व्हिज्युअल आणि ऑडिओ टाईपमध्ये इंडिकेशन देत असते, किंवा आपण म्हणूया संकेत देते. जर का काही प्रॉब्लेम झालाच तर मतांचा जो काही डेटा असतो तो सेव्ह केला जातो आणि नंतर मशीन लॉक होते. त्यानंतर बॅकअप मशीनचा वापर हा केला जातो. वायरलेस सिग्नल किंवा ब्लूटूथद्वारे EVM हॅक करू शकतो का? EVM मध्ये कोणतीही वायरलेस सिस्टीम नाहीये. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ किंवा पोर्ट नसतात. एअर गॅप्ड डिझाईन असते, म्हणजेच नेटवर्कपासून ते पूर्णपणे वेगळं आहे. रिमोट हॅकिंगचा धोका त्यामुळे संभवत नाही. चुंबक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सद्वारे वोटिंग डेटामध्ये बदल होऊ शकतो का? नाही. EVMला मिलिटरी ग्रेड मानकांच्या आधारावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंगसह डिझाईन केलेलं आहे.
कोणत्याही बाह्य चुंबकीय क्षेत्रांचा त्यावर प्रभाव पडत नाही, त्यामुळे डेटा सुरक्षित राहतो. ईव्हीएमची मेमरी चिप थेट ॲक्सेस करता येऊ शकते का? ईव्हीएमची मेमरी AES 256 सह एन्क्रिप्ट केलेली आहे आणि ती सिक्युअर्ड आहे. मेमरी एरिया केलेला असतो. जर का कुणी छेडछाड केली तर ते स्पष्टपणे दिसून येतं. त्यानंतर ते मशीन बेकायदा मानलं जातं. निकाल प्रसिद्ध होताना मते बदलता येतात का? निकाल आधी EVM वर रेकॉर्ड केले जातात आणि नंतर सुरक्षित माध्यमांच्याद्वारे पाठवले जातात. निकालांच्या अनेक प्रती ठेवल्या जातात, ज्यामध्ये व्हीव्हीपॅटचा देखील समावेश आहे. क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. EVM मॅन्युफॅक्चरिंग करणारे त्यात काही घोळ घालू शकतात का? EVM अनेक एजन्सींच्या देखरेखीखाली तयार केले जातात, ज्यामध्ये स्वतंत्र सुरक्षा ऑडिटर्स देखील असतात. त्यामुळे त्यात कोणताही घोळ घातला जाऊ शकत नाही. ते काम अत्यंत कठीण मानलं जातं. निवडणुकापूर्वी एखादा आतलाच माणूस मशिनीशी छेडछाड करू शकतो का? EVM 24 तास CCTVच्या निगराणीखाली आणि केंद्र तसंच राज्यांच्या एजन्सींच्या सुरक्षेखाली ठेवल्या जातात. त्यामुळे कुणी छेडछाड करण्याचे चान्सेस अजिबातच नाहीयेत. EVM स्टोअर करते वेळी त्यात छेडछाड झाली नाही हे कसं कळणार? जसं आपण आत्ताच सांगितलं की EVM 24/7 CCTVच्या निगराणीखाली असतात. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध एजन्सींच्या संरक्षणाखाली त्या असतात. EVMशी छेडछाड होऊ नये म्हणून त्या सील्ड असतात. त्यालाही युनिक सिरियल नंबर असतो. मशीन्स ज्या ठिकाणी ठेवलेले असतात तिथे कुणालाही एंट्री नसते. मूळ EVM बदलून कोणी डुप्लिकेट मशीन लावलं तर काय होईल? प्रत्येक EVMला एक स्पेसिफिक सिरियल नंबर, डिजिटल सिग्नेचर, होलोग्राफिक सील आणि कोड असतो. पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ते उघडण्यात येतं. मतदानादरम्यान बॅटरी संपली तर मतं वाया जातील? नाही. EVM मध्ये 48 तास बॅकअप आणि नॉन व्हॉलेटाईल मेमरी असते, जी पॉवर नसताना देखील डेटा सेव्ह करते. स्टँड बाय पॉवर सिस्टीममुळे हे शक्य होतं. त्यामुळे बॅटरी बिघडली तरीही वोटिंग डेटा मात्र सुरक्षित राहतो. EVM बॅटरी कॅपॅसिटीमध्ये म्हणजेच चार्ज लेवलमध्ये फरक असल्यास हॅकिंगची शक्यता आहे का? 99% डिस्प्ले हे बॅटरी चार्ज पर्सेंटेज नाही तर व्होल्टेज थ्रेशोल्ड इंडिकेटर आहे. काय दाखवतं? तर बॅटरी व्होल्टेज हे साधारणपणे 7.4 व्होल्ट ते 8 या रेंजमध्ये पॉवर आहे की नाही ते. EVM मध्ये नॉन रिचार्जेबल अल्कलाईन बॅटरी आहे. नॉन व्हॉलेटाईल EEPROM मेमरीमध्ये वोट डेटा स्टोअर्ड होतो. त्यामुळे वोट स्टोरेज आणि काउंटिंग हे पूर्णपणे स्वतंत्र असतं. EVM एक्स्ट्रीम क्लायमेटमध्येही कसं सुरक्षित राहतं? हो, EVMची रचना -10 डिग्री सेल्सिअस ते +55 डिग्री सेल्सिअस तसंच उच्च आर्द्रता 95% पर्यंत तापमानात काम करण्यासाठी केली जाते. त्यामुळं हवामानाचा EVMवर तसा कुठलाही परिणाम संभवत नाही. VVPAT मतदार पडताळणी कशी निश्चित करते? मतदारांनी मत दिल्याच्या नंतर लगेचच एक स्लिप मिळते. त्यालाच वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच VVPAT म्हटलं जातं. हीच स्लिप किंवा पेपर रेकॉर्ड जो आहे तो सुरक्षितपणे ठेवलं जातं आणि आवश्यकता असेल तेव्हा ऑडिट किंवा रिकाउंटिंगसाठी वापरलं जाऊ शकतं. VVPATचं रँडम सॅम्पलिंग हे खरंच रँडम असतं का? ते कसं समजणार? कॉम्प्युटराइज्ड रँडम नंबर जनरेट करून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने ही जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाते. जे मतदार शिक्षित नाहीत त्यांना त्यांचं मत पसंतीच्या उमेदवाराला गेलं आहे का याची खात्री कशी होईल? EVM मध्ये मोठ्या आकारात पक्षांची नावं असतात, त्यांची चिन्ह दिलेली असतात. बीपच्या माध्यमातून मत दिल्याचं कन्फर्मेशन देखील होत असतं. VVPAT हे मत दिल्याची खात्री देतं, तर ब्रेल सिम्बॉल्स जे आहेत ते दृष्टीहीन मतदारांना मदत करत असतात. ही सगळी मतं वरिष्ठ IPS अधिकारी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ ब्रिजेश सिंग यांची आहेत. एका सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्टनं दिलेलं मत आणि पराभूत झालो म्हणून केलेली टीका याच्यामध्ये खूपच फरक आहे. साधारणतः लाखावर पोलिंग स्टेशन्स जे 52,000 लोकेशन्सवर स्थित आहेत. प्रत्येक ठिकाणी 5 ते 6 अधिकारी तर 10 ते 12 व्हॉलंटियर असतात. जर का काही घोळ घालायचा असेलच तर तो किती मोठ्या प्रमाणावरती घालायला लागेल याची कल्पना तरी आहे का या आरोप करणाऱ्यांना? म्हणजे इतके सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत असं म्हणणं आहे का ठाकरेंचं?
रडणं थांबून जरा लढायला शिका, जे तुम्ही इतरांना सांगता. महाविकास आघाडीचाच एक भाग असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली होती. त्या काय म्हणाल्या होत्या? त्या म्हणाल्या होत्या की लोकसभेत आमचा विजय झाला तेव्हा EVMचाच वापर झाला होता, त्यामुळे आता पराभूत झालो म्हणून टीका करण्यात काहीच अर्थ नाही आहे. पराभव हा स्वीकारावाच लागेल. शरद पवार यांच्या देखील म्हणण्याचा असाच आशय होता आणि हेच तर आम्हाला सांगायचे ठाकरेंना. पराभव मोठ्या मनाने स्वीकारा आणि कामाला लागा, तरच मतदारांमध्ये तुमच्याविषयी काहीतरी चांगली भावना शिल्लक राहील. नाहीतर पुढच्या वेळी आणखी दारुण स्थिती व्हायला वेळ लागणार नाही आणि सांगायला काही कारणं देखील उरणार नाहीत. EVM बद्दल दिलेली ही शास्त्रोक्त माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील त्या देखील आम्हाला नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.